तर राम राम मित्रांनो, रात्रीचे म्हणजे संध्याकाळचे 6:30 वाजले आणि हे पाहू शकते सोयाबीन साफ करायचं काम चालू आहे इथे. त्या चाळणीचा आवाज आहे एवढा, म्हणजे थोडा लेट आला ट्रॅक्टर आणि आजपासून आपलं दुकान पण चालू झालंय. आता तुम्हाला ट्रॅक्टर दाखवतो. पहिले तुम्ही याच्या आधी पण हा ट्रॅक्टर आपल्या ऋतुराज लाईव्ह चॅनलवर बघितले, या चॅनलवर पण बघितला असेल आणि ते व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईलच. बाकी हा स्वराज 744 ऍक्शन, रिवर्स पीटीओ प्लस पॉवर स्टेरिंग, ऍडजस्टेबल एक्सेल आणि याचे एअर क्लिनर पाहू शकता. सर्व स्वराजांचं असं इकडं राहतं थोडं. याचं पहा डायरेक्ट सेंटरला नाही, पूर्ण डायरेक्ट पुढे या पॅनल पासून पाहू शकता. बाकी रिवर्स 4 स्टार ट्रॅक्टर आहे, त्याच्यामुळे ड्युल क्लच असेल हा शक्यतो. पॉवर स्टेरिंग आहे, स्टेरिंग मीटर वगैरे सेम आहे. आणि सर्वात मेन याचे गिअर पहा तुम्ही, साईड शिफ्ट गिअर बॉक्सिंग कसा आहे हा गिअर बॉक्स. हे पहा, स्वराजचे गिअर पॅटर्न अशी नाही राहती, क्वचित जुन्या ट्रॅक्टरांमध्ये होते, काही याच्यात पण आहे. हे पाहू शकते. पहिला रिवर्स कुठं आहे आणि हा दुसरा, तिसरा, चौथा. बाकी फूट रेस्ट आहे याला. आणि इकडं हा झाला हाय लोचा गिअर बॉक्स. पुढं केलं तर लो, माग केलं तर हाय. आणि मल्टी स्पीड ट्रॅक्टर आहे नाही का, रिवर्स स्पीड मल्टी स्पीड. आणि सर्वात जे मला थोडं सुद्धा वाटलं नव्हतं की या ट्रॅक्टर मध्ये ही गोष्ट असेल ती म्हणजे ही लिफ्टोमॅटिक बटन. हे पाहू शकते. ते मला कन्फर्म नाही माहिती की यांनी बाहेरून बसून गेले का कंपनीकडूनच येतोय काय, मग ते कंपनीचं फिटिंगच दिसते ओरिजिनल. पाहू शकतो. आता काम कसं करतंय हे मला अजून पण माहित नाही, फर्स्ट टाइम मी लाईव्ह बघितलं याला नाही का. बाकी याचे गिअर तुम्हाला पाडून दाखवतो. थोडा उताराला आहे ट्रॅक्टर, ब्रेक दाबून घेतो. हे पाहू शकतो. पहिला, रिवर्स, तिसरा, दुसरा, टॉप पडत नाही आता, ठीक आहे. आता हा रिवर्स मध्ये टाकून देऊया आपण नाही का. प्लॅटफॉर्म पाहू शकता, नॉर्मल स्वराज आणि फक्त सेंटरला गिअर नाही. येईल बटन पाहिलं ना, म्हटलो आता 100% याचा या ट्रॅक्टरचा व्हिडिओ तर काढायलाच पडेल. याचा मेन युनिक चीज आहे सायलेन्सर. पाहू शकते. हा ट्रॅक्टर चालू आहे का डिस्कंटिन्यू केलाय अजून कन्फर्म नाही सांगता येणार नाही का. नवीन शेप मध्ये हाच ट्रॅक्टर अजून येईल नाही. 744 ऍक्शन, सॉलिड पॉवर, सॉलिड भरोसा, साईन 1974. इंजिन वगैरे सेम आहे, फक्त मला एक कळत नाही तर एअर क्लिनर पुढं कसं काय काढला असेल नाही का, इथं राहत. बाकी 4 स्टारची बॅचिंग अशी आणि XM सिरीजला ही ग्राफिक येते वेगळीच थोडी. पुढून बंपर वगैरे हे पाहू शकता. 834 XM ला याच्यापेक्षा भारी राहते नाही का, ती अट्रॅक्टिव्ह दिसते की आज सकाळीचा ट्रॅक्टरचा लुक. आणि तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला मोठ्या सायलेन्सरचा आवाज आवडतो बाकीच्या छोट्या सायलेन्सराचा, जे की फक्त एवढं राहतं इथपर्यंत. हे पाहू शकता पूर्ण मोठं XM सिरीज वाला चा पण आवाज एकच नंबर राहतो बरं. पुढं 616 टायर याला, माग 14-28. बाकी इकडं सोयाबीन साफ करायचं काम चालू आहे, जास्त माती आहे त्याच्यामुळे साफ करून घेऊ राहिलं नाही का. बाकी स्वराजवाल्यांची XM सिरीज मला पर्सनली तर खूप आवडती. तुम्हाला आवडती का नाही नक्की कमेंट करून सांगा. 834 झाला यांचा, 744 झाला. म्हणजे हे मानते का दाखव्यावर ट्रॅक्टर तर आता आवाज दाखवला असतो तो काही विषय नाही. बाकी तुम्हाला सोयाबीन दाखवतो मी ट्रॉलीत कशी आहे. बाकी याचा पाठीमागचा भाग सेम, बदल नाही काही दुसरा. कंप्लेट जमाय थोडं राहिली तिकडे, माती पाहू शकते किती आहे. आइसोलेटर वॉल नॉब हमेशा खोल के रखी, केवळ ट्रिपिंग ट्रॉली इस्तेमाल केली समय बंद करी. आणि हे नॉब मी हे चित्र पाहिलं समजलं की हे नॉब नक्की शिटाखाली असं हे पाहू शकतो. नॉब बाकी आपल्या ट्रॅक्टरांमध्ये ते असं का नॉब नाही असं गोल गोल सर्व राहतं. बाकी हा ट्रॅक्टर चालेल मित्रांनो 2094 घंटे मीटर चालू आहे का नाही माहित नाही. बाकी प्लॅटफॉर्म असा काहीसा, शीट थोडं पुढे आहे म्हणून तुम्हाला थोडी जागा कमी वाटत असेल. बाकी याच लय युनिक वाटलं राव. बाकी याच्यात डबल डिस्ट्रीब्युटर नाहीये 4 स्टार असून सुद्धा. मॉडेल कोणतं आहे ते पण मला अंदाज सुद्धा नाही लावता येणार, कोणत्या सालचा ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग डेट. समोरून असा काहीसा व्ह्यू आहे. बाकी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण की आता रोज असेच युनिक ट्रॅक्टर येणार आहे दुकानावर. तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, रोज तुम्हाला नवीन ट्रॅक्टर दाखवेल. खूप लेट आला नाही तर दिवसा भारी काम झालं असतं. आणि या चाळणीचा आवाज चालू आहे
त्याच्यामुळे थोडं साऊंडला डिस्टर्ब होईल, त्याच्यासाठी माफी असं. बाकी एवढं आहे मित्रांनो का 2 मिनिटं तेव्हा ट्रॅक्टर पहिल्या गिअर मध्ये असेल, म्हणजे प्रत्येक कामाला वावरामध्ये पहिला गिअरच लागत, थोडं पायाला गिअर लागत नसेल का एक्सिलेटर दाबताना, थोडं काहीतरी टच होतंय. हे पाहू शकता एकदम युनिकच आहे, असे त्याचा शेप पाहू शकते, असा कट आउट होऊन एवढा माग रिव्हर्स फॉरवर्ड हे ठीकठाक आहे. हे असंच पाहिजे प्रत्येक ट्रॅक्टरला. तर मित्रांनो चाललोय आता घरी आणि वजन बिजन केलं मालाचं, आता जाऊ घरी. ट्रॅक्टर काही त्यांनी काढला नाही, सकाळीच नेतील बहुतेक.